बोललाय. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्या मानेमध्ये हार घातलेले आहेत, त्याच्या पायामध्ये तोडे घातलेले आहेत. तर हे राजचिन्ह म्हणून वापरलं जातं. आणि कुठेही असं जर हत्ती आणि हे चिन्ह शर्व असेल तर त्याच्या पुढच्या उजव्या पायाखालीच हत्ती पकडलेला किंवा तो उचलून फेकायच्या अवस्थेमध्ये असलेला असं दिसतो आपल्याला. तर हे हत्ती आहेत आणि त्या शरभाच्या पोटाखाली शुभचिन्ह अशी कमळं कोरलेली आहेत. शिवाय ही दोन मोठी कमळं कोरलेली आहेतच. दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणूया आपण, या राजघराण्याच्या महादरवाज्यात जसा शिलालेख आहे तसा इथे शिलालेख नाहीये. मी एक अक्षर दाखवीन तुम्हाला, ते शिलालेखातला असायचा संभव खूप आहे. रायगडावर अनेक दरवाजे आहेत, पण या इथे हे जे असं दाराच्या बाहेर प्रोजेक्टिंग बाहेर काढलंय ना, तसंच सगळीकडे आहे. फक्त पालखी दरवाजाला बाहेर बसायला कट्टे आहेत, ते इतरत्र कुठेही नाहीत. असं का, याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. हा जो दरवाजा बसवलाय हा आत्ता 2020-22 साली बसवलेला दरवाजा आहे. त्यामुळे तो अगदी अलीकडचा दरवाजा आहे. दगडी काही 1672च्या आधीची येत त्याला उत्तर हत्ती हा समृद्धीचं प्रतीक आहे आणि शरभ हे शौर्याचं प्रतीक आहे. तर किती समृद्ध असलात तुम्ही तरी माझी ताकद एवढी आहे की मी ते तुमच्या हातामध्ये तुमच्या ते माझ्या हातात घेईन असं सांगण्याची ती पद्धत आहे. आपण